हॅलो, गुड मॉर्निंग. तर इकडे किटलीमध्ये पाणी पिण्यासाठी गरम करायला ठेवलेलं आणि त्यानंतर आज 4 वाजता जाग आलेली पण उठले नाही, कारण रात्रीपासूनच तब्येत बरी नव्हती. तब्येत म्हणजे चक्कर येत होती, कारण पित्ताचा त्रास आहे थोडासा, त्यामुळे. पण उठले शेवटी 5 वाजता आणि यांना शाळेत लवकर जायचं असल्यामुळे स्वयंपाकाला लागले. तर इकडे कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला, कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता, हिरवी मिरची, कारण आज बनवणार होते मी मटकीची भाजी. तर ते सुक्कीच बनवणार, तर त्यासाठी कांदा टोमॅटो हिरवी मिरची कढीपत्ता अद्रक लसूणची पेस्ट धने जिरे हे सगळं तेलामध्ये टाकून चांगलं परतले की त्याच्यामध्ये मटकी धुवून घेतली आणि ती पण छान परतली तेलामध्ये. हळद आणि धना पावडर लाल तिखट त्यानंतर गरम मसाला टाकलेला, मीठ टाकलेलं, थोडंसं पाणी टाकून ते शिजण्यासाठी ठेवली. त्यानंतर मुलांसाठी इकडे मी बटाट्याची काप करून घेतले, कारण बटाट्याची भाजी बनवायची होती त्यांच्यासाठी डब्याला देण्यासाठी. त्यानंतर चहा बनवायला ठेवला आणि मटकीची भाजी शिजवून तयार झाली होती. थोडीशी थंड होण्यासाठी त्याच्यावरती झाकण काढून ठेवलं कढईवरचं. तोपर्यंत इकडे आता चपात्या बनवून घेते. चपात्या पण थंड झाल्या की मग डब्यामध्ये भरायला सोप्या पडतात. तर इकडे कणिक मी अगोदरच मळून ठेवलेली, छान भिजली गेली असल्यामुळे चपात्या पण इतक्या छान झाल्या होत्या, टम्म अशा फुगलेल्या. आणि त्या थंड झाल्या होत आहेत तोपर्यंत त्यांना चहा पिण्यासाठी दिला. आणखीन अंधारच होता, 5:30 होत आलेले. तोपर्यंत माझा स्वयंपाक पण चालूच होता. आणि त्यानंतर बघा, हे शाळेत गेले, यांचा डब्बा भरून दिल्यानंतर मुलांसाठी सपक बटाट्याची भाजी, त्यानंतर उकडलेल्या बटाट्याची पातळ भाजी बनवलेली आणि चहा बनवला. त्यानंतर मोबाईल चार्ज करून घेतला. त्यानंतर ध्रुव उठला होता, तर असा काहीसा त्याचा आळस गेला नव्हता, त्यामुळे तो लोळतच पडलेला. आराम करायचा सोडून इकडे आता मी दुपारी स्लॅब धुवून घेते, कारण आरूला पण मी आज शाळेत सोडलं नव्हतं, कारण मला फारच चक्कर येत होती. पण दुपारी थोडंसं बरं वाटलं. त्यानंतर दळणं पण करायची होती. स्लॅबवरून गव्हाचं आणि ज्वारीचे दळण होतं, ते खाली घेऊन आले आणि आता तेच नीट करते मी. म्हटलं होतं थोडंसं दळण करून आराम करावा, पण दळण करायलाच मला जवळजवळ तास दीड तास गेला, कारण त्याच्यामध्ये ठुशा थोडीशी गवताच्या काड्या वगैरे होत्या, ते सगळं स्वच्छ करायला बारीक सारीक जवळजवळ दीड तास गेला. त्यानंतर ध्रुवला शाळेतून आणायला जायचं होतं, त्याला घेऊन आले. तर आल्याबरोबर बघा, तो शाळेतला भात खात बसलेला, त्याला फार आवडतो. आणि त्यानंतर मला डाळीचं बेसन पण बनवून आणायचं होतं, तर डाळीच्या डब्यातील डाळ काढली तर त्याला चक्क लाल मुंग्या लागल्या होत्या. त्यानंतर तुरीची डाळ पण काढून ठेवली, ती पण संपलेली. त्यानंतर गिरणीमध्ये गेले. तर असा होता माझा आजचा दिवस आणि पूर्ण कामात गेला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.